Hello students, welcome back to the channel. DHU Academy presents CPL Commerce Premier League च्या डे नंबर 3 मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. हा डे नंबर 3 चा पार्ट 1 आहे, ज्यामध्ये आपण मराठी मीडियमचा जो अकाउंट आहे त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत आज डे नंबर 3 मध्ये, जसं की टाइम टेबल मध्ये तुम्ही बघितलेलं आहे, राईट. तर जेवढेही स्टुडंट्स मराठी मीडियम कॉमर्सचे आहेत त्यांनी फटाफट हा स्ट्रीमला जॉईन करायचा आहे, लाईव्ह लेक्चर्स फटाफट अटेंड करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, राईट. आणि जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये चॅट सेक्शन मध्ये इंग्लिश मीडियमच्या अकाउंटची लिंक दिसत असेल, तिथे जाऊन ते इंग्लिश मीडियमचे लाईव्ह अटेंड करू शकतात, राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा सेशन स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये आपण नफा न कमावणाऱ्या संस्थांचे लेखे याविषयी पूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न डिस्कस करणार आहोत, जेही तुमच्या पुस्तकातील स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत, राईट. आणि स्ट्रीमच्या शेवटी शेवटी या लाईव्ह क्लासच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला काही गणित नंबर सांगेन, ते तेवढे गणित व्यवस्थित करून घेतला तर डन, या चॅप्टरचे 14 मार्क्स तुमचे होतील पूर्णपणे फिक्स, राईट. जेवढेही स्टुडंट जॉईन झालेले आहेत ते फटाफट थम्स अप इमोजी शेअर करतील आणि मग आपण आजचा हा सेशन स्टार्ट करूयात. मला तुमचे सर्वांचे कमेंट्स इथं दिसत आहेत, राईट. चला, पहिला प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमच्या स्क्रीनवर. नफा न कमवणाऱ्या संस्था या जनतेला मोठ्या प्रमाणात डॉट डॉट प्रदान करतात. आता ज्या संस्थेचा मुख्य हेतू नफा कमवणे नसून लोकांना सेवा देण्यासाठी झालेला असतो, अशा संस्थांना काय म्हणतात? नफा न कमवणाऱ्या संस्था असे म्हणत असतात. आता ऑप्शन मध्ये पहा, पहिली दिलेला आहे की वाणिज्यिक, सामाजिक, व्यक्तिगत आणि समूह. काय वाटते आन्सर काय येईल? जेवढेही स्टुडंट आहेत त्यांनी या चार पैकी जे पण ऑप्शन येईल ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. तर ज्या संस्थेचा हेतू नफा कमवणे नसून लोकांना सामाजिक सेवा देण्यासाठी झालेला असतो, अशा संस्थांना काय म्हणतात? नफा न कमवणाऱ्या संस्था. तर पब्लिक आन्सर येईल सामाजिक. डन. चला, नेक्स्ट प्रश्न. उत्पन्न व खर्च खाते हे डॉट 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 आहे. उत्पन्न व खर्च खाते हे डॉट 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 आहे. भांडवल आहे, वास्तविक आहे, वैयक्तिक आहे का नामधारी आहे? थोडस मराठी मीडियम मधून मराठीमधून टाईप करण्यासाठी मे बी थोडासा वेळ द्यावा लागतो तुम्हाला, त्यामुळे मी तेवढा वेळ तुमच्या सगळ्या स्टुडंटला नक्की देईन. डोंट वरी अबाउट इट, राईट. आता तोपर्यंत मी तुम्हाला दुसरं क्वेश्चन सांगून टाकतो की शिष्यवृत्ती निधी करिता देणगी ही डॉट डॉट आहे. ज्याही देणगीच्या मागे एक विशिष्ट कारण असते, शिष्यवृत्तीसाठी, इमारतच्या बांधकामासाठी किंवा भेटवस्तूच्या वाटपासाठी, अशी विशिष्ट स्वरूपातील जी देणगी येते त्या देणगीला एकतर महसुली प्राप्ती म्हणावं लागेल किंवा भांडवली प्राप्ती म्हणावं लागेल. खर्च तर राहणार नाही, कारण आपल्याला देणगी आलेली आहे, राईट. आता जी देणगी विना अटी व शर्तीशिवाय देण्यात येते तिला सर्वसाधारण देणगी म्हणतात, जे की महसुली प्राप्तीमध्ये येते. आणि ज्या देणगी मागे एक विशिष्ट कारण असतो, शिष्यवृत्ती निधी हे कारण आहे विशिष्ट, त्यामुळे त्याचा आन्सर काय येईल? भांडवली प्राप्ती, राईट, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणता येते कॅपिटल रिसीट. त्यानंतर तिसरा प्रश्न मी तुम्हाला विचारलं होतं की उत्पन्न व खर्च खाते हे डॉट डॉट आहे. भांडवल, वास्तविक, वैयक्तिक, नामधारी. तर याचं आन्सर येईल नामधारी खाते. उत्तर काय येईल? नामधारी खाते, जे की कमेंट सेक्शन मध्ये ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. चालू लेखा वर्षात, जो चालू अकाउंटिंग इयर असतो, चालू करंट इयरचा, की चालू लेखा वर्षात आगाऊ मिळालेली वर्गणी हे एक डॉट 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 आहे. आता आगाऊ मिळालेली वर्गणी म्हणजेच काय की खूप वेळेस असं होते की आपल्या व्यवसायाला पुढच्या वर्षीची रक्कम या वर्षीच प्राप्त होते, राईट. आता सध्या जर समजा 2023 आणि 24 चालू आहे, तर 24 आणि 25 ची पुढच्या वर्षाची रक्कम आपल्या व्यवसायाला या वर्षीच प्राप्त होत असते. मग अशा रकमेला काय म्हणायचं? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहेत तुम्हाला: उत्पन्न, खर्च, संपत्ती आणि देयता. पुढच्या वर्षीचे पैसे याच वर्षी आले तर. ओके, चालू लेखा वर्गणी, आगाऊ मिळालेली रक्कम. तोपर्यंत मी तुम्हाला चौथं सांगून टाकतो की वर्षाच्या शेवटी येणे बाकी अप्राप्त वर्गणी ही डॉट डॉटचे प्रतिनिधित्व करते. अप्राप्त वर्गणी म्हणजे येणे बाकी असलेले पैसे ज्याच्यावर आपला पूर्णपणे अधिकार असतो, जे की आपल्यासाठी काय असते? संपत्ती असते, राईट.
त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे पाचवं की चालू वर्षात अकाउंटिंग इयर मध्ये आगाऊ मिळालेली वर्गणी हे डॉट डॉटचे प्रतिनिधित्व करते. चालू लेखा वर्षात मिळालेला आहे, व्यवस्थित फोकस करायचा आहे, कन्फ्युजनच्या स्टेज मध्ये जायचं नाही. ओके, आता ती रक्कम आपल्यासाठी देयता असते. सर देयता का? कारण ज्या व्यक्तीमार्फत ते पैसे आलेले आहेत त्यांनी आपल्याला पुढच्या वर्षीचे पैसे या वर्षी दिलेले आहेत, राईट. पुढच्या वर्षीचे पैसे या वर्षी येणं म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीला पुढचं पूर्ण वर्ष सेवा प्रदान करायची असते, त्यामुळे ती रक्कम आपल्या व्यवसायासाठी काय असते? देयता असते, राईट. तुमच्यापैकी असे किती जण आहेत की ज्याचे पहिले 5च्या 5 बरोबर आलेले आहेत? त्यांनी थम्स अपचा इमोजी शेअर करायचा आहे. बरोबर येणं खूप महत्वाचं आहे. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उत्पन्नाचे खर्चावरील अधिक्यास डॉट डॉट असे म्हणतात. समजा उत्पन्न जास्त आहे, ओके, उत्पन्नाचं खर्चावरील अधिक्य म्हणजे सर्वात पहिले शब्द काय आलेला आहे? उत्पन्न. तर उत्पन्न हे जास्त आहे, कशापेक्षा जास्त आहे? खर्चापेक्षा जास्त आहे. मग आन्सर काय येईल? जेव्हा उत्पन्न जास्त असते खर्चापेक्षा त्याला म्हणतात वाढावा. आन्सर काय येईल? वाढावा. कमेंट सेक्शन मध्ये ऑलमोस्ट खूप सारे विद्यार्थी आन्सर्स देत आहेत. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. नफा न कमवणारी संस्था ही नफा तोटा खात्याऐवजी डॉट डॉट खाते तयार करते. नीट लक्ष द्या की नफा न कमवणारी संस्था, आता ज्या संस्थेचा मुख्य हेतू नफा कमवणे नसून त्याऐवजी लोकांना सेवा देणे असतो, राईट. नफा कमवणे नसून लोकांना सेवा देणे असतो, अशा संस्थांना नफा तोटा खात्याऐवजी ते काय तयार करतात? ज्या संस्थांचा हेतू नफा कमवणे असतो ते नफा तोटा खाते तयार करतात. आता ज्या संस्थेचा हेतू नफा कमवणे नसतो अशा वेळेस ते खाते काय तयार करतात? तर ते तयार करतात कोणते खाते? व्यापार खाते, उत्पन्न खर्च खाते, रोख खाते, प्राप्ती व शोधन खाते. आन्सर येईल तुमचं उत्पन्न व खर्च खाते. आन्सर काय येईल तुमचं? उत्पन्न व खर्च खाते. जर तुमच्या संस्थेचा हेतू नफा कमवणे असेल तर तुम्ही तयार कराल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच नफा तोटा खाते. जर तुमचा हेतू नफा कमवणे नाही, नफा कमवणे नसेल तर मग तुम्ही तयार कराल उत्पन्न व खर्च खाते, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 9. नीट लक्ष द्या. नफा न कमवणाऱ्या संस्थांना डॉट डॉट संस्था असे देखील म्हटले जाते. म्हणजे ज्या संस्थेचा हेतू नफा कमवणे नसतो त्यांना असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे काय म्हटलं जाते? सेवा देणाऱ्या संस्था, सेवा संस्था, व्यापारिक संस्था, नफा कमवणारी संस्था आणि वाणिज्यिक संस्था. तर आन्सर येईल कमेंट सेक्शन मध्ये, तर तुम्ही पाहू शकता आन्सर येईल सेवा संस्था, राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आता तुम्हाला जे उत्तर द्यायचं आहे ते तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. जो पण शब्द असेल तो तुमचा एका शब्दामध्ये आन्सर द्यावं लागेल तुम्हाला. ओके. अशी संस्था जी सेवा पुरविण्याकरता स्थापन झालेली असते. अशी संस्था जी सेवा देण्याकरिता किंवा सेवा पुरविण्याकरता स्थापन झालेली असते. कोणती संस्था असतात की जे सेवा देण्याकरिता स्थापन झालेल्या असतात? साधं सिंपल आहे, नफा न कमवणाऱ्या संस्था, किंवा आन्सर तुम्ही ऑब्लिक मध्ये सेवाभावी संस्था सुद्धा लिहू शकता. व्हेरी गुड. नेक्स्ट, विशिष्ट उद्देशासाठी प्राप्त झालेली देणगी. जी देणगी एका विशिष्ट उद्देशासाठी प्राप्त करण्यात येते. इंग्लिश मध्ये सांगायचं असेल द रिसिप्ट्स विच आर डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज, राईट. आन्सर काय चेक करा, विशिष्ट देणगी सुद्धा त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, उत्पन्न व खर्च खात्याची जमा शिल्लक. उत्पन्न व खर्च खात्याची जमा शिल्लक. आता नीट लक्ष द्या, उत्पन्न व खर्च खात्याची जमा शिल्लक म्हणजेच काय की आता उत्पन्न व खर्च खाते असते, बरोबर आहे. त्याच्यामध्ये
जमाची बाजू जर जास्त असेल, राईट, उत्पन्न व खर्च खात्यामध्ये जर जमेची बाजू जास्त असेल म्हणजे नावेपेक्षा जमा बाजू जास्त आहे. आता जमा बाजूला तुम्ही काय लिहित असता? उत्पन्न लिहित असता. मग उत्पन्न जर जास्त असेल खर्चापेक्षा तर आन्सर काय येईल? मग सर आन्सर येईल याचं वाढावा. राईट, आन्सर काय येईल याचं? वाढावा. करेक्ट, व्हेरी गुड. कमेंट्स मध्ये आन्सर्स ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांचे येत आहेत. मराठी मीडियमचे स्टुडंट्स आपल्या युट्यूब चॅनलवर नाही आहेत, म्हणजे जास्त नाही आहेत, बऱ्यापैकी आहेत. तुलनेने कंपॅरेटिव्हली इंग्लिश पेक्षा कमी आहेत. बट डोंट वरी, अपकमिंग इयर्स मध्ये जेव्हा मराठी मीडियमचे अकाउंट सध्या तर बिग बुल बॅच मध्ये अपलोड आहेत काही चॅप्टर्स, बट जेव्हा युट्यूबवर अपकमिंग इयर्स मध्ये अपलोड होतील त्यावेळेस खूप सारे स्टुडंट्स जॉईन होतील. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नफा न कमवणाऱ्या संस्थेचे असे खाते ज्यामध्ये केवळ रोख व्यवहारांचीच नोंद होते. आता नफा न कमवणाऱ्या संस्था ज्या लेखे तयार करत असतात विविध प्रकारचे, तर त्या लेखांमध्ये एक असं सुद्धा लेखा असतो की ज्यामध्ये फक्त आणि फक्त रोकड स्वरूपातील व्यवहार म्हणजे नगदी व्यवहार जे असतात त्यांचीच नोंद होते. आता कोणते कोणते खाते तयार करतात? सर आम्हाला तर एक खातं माहित आहे, प्राप्ती व शोधन खाते, उत्पन्न व खर्च खाते, ताळेबंद तर खाते नाहीच. मग आता चेक करा की कोणत्या खात्यामध्ये रोख व्यवहाराची नोंद होते. आता रोख व्यवहारातील नोंद म्हणजे काय की पैसे आले आणि गेले, येणं बाकी देणं बाकी होत नाही. आणि आपण उत्पन्न व खर्च खात्यामध्ये तर किती वेळेस पुढच्या वर्षीचे येणे बाकी असेल, सॉरी चालू वर्षीची येणे बाकी असेल, चालू वर्षीचे ऑलरेडी आले असतील तर असे सुद्धा नोंद आपण करत असता. त्यामुळे आन्सर काय येईल याचं? आन्सर येईल प्राप्ती व शोधन खाते. प्राप्ती व शोधन खाते असे एकमात्र खाते आहे ज्यामध्ये सर्व व्यवहार रोकड स्वरूपातील असतात. ओके, डन. चौथा प्रश्न, अशी प्राप्ती जी आवर्ती स्वरूपाची असते, राईट, अशी प्राप्ती की जी आवर्ती स्वरूपाची असते, म्हणजे सॉरी नसते आलेला आहे, माय बॅड, मी असतं असं वाचलो, नसते. आता अर्थ समजून घ्या. आवर्ती स्वरूपाची नसते म्हणजे काय की जी प्राप्ती जी आहे ते येणारे पैसे आहेत हे दररोज येत नाहीत, कधीतरी व्यवसाय संस्थेला येतात. काही काही पैसे हे दररोज येतात. जसे की आपण एखादं हॉस्पिटल दवाखान्याचं गणित घेऊ तर दवाखान्याला पेशंट कडून जे तपासणी शुल्क देण्यात येते ते दैनंदिन बेसिसवर देण्यात येते. दररोज हॉस्पिटलमध्ये कोणी ना कोणी कर्मचारी येत असतात. पण हॉस्पिटलला जर एक देणगी आली ऑक्सिजन सिलेंडर करिता, मग आता ती जी देणगी आहे रोज कोणीतरी देत असते का? नाही सर, ते कधी ना कधी येत असते. मग अशा प्राप्तीला आवर्ती स्वरूपाची नसते. मग अशा प्राप्तीला कोणती प्राप्ती म्हणतात? अशा प्राप्तीला भांडवली प्राप्ती असे म्हणतात. राईट, कोणती प्राप्ती म्हणतात? भांडवली प्राप्ती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अशा सर्व प्राप्ती ज्या अनावर्ती स्वरूपाच्या असतात आणि संस्थेला मिळणाऱ्या नियमित उत्पादनाचे प्रदान करीत नाहीत. काय वाटते काय आन्सर? याचं सुद्धा आन्सर सेम असेल का जे तुम्ही आन्सर चौथ्याचं लिहिला होता? किती जण सहमत आहेत? थम्स अपचे इमोजी शेअर करायचा आहे. तुमच्यापैकी किती जण या विधानाशी सहमत म्हणल्यापेक्षा सहमत इन द सेन्स की याचा आन्सर आणि 10व्याचा आन्सर सेम आहे? मला तर वाटते याचा सुद्धा आन्सर असेल भांडवली प्राप्ती प्रदान करीत नाहीत म्हणाले. राईट, डन. त्याच्यानंतर चूक का बरोबर ते सकारण सांगा. ओके, चूक का बरोबर ते सकारण सांगा. काय बेसिक बेसिक विचारतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कव्हर होईल. त्यामध्ये सर्वात पहिला आहे नफा न मिळविणे हा नफा न कमवणाऱ्या संस्थांचा हेतू होय. काय म्हणाला आहे चेक करा की नफा न मिळवणे हा नफा न कमवणाऱ्या संस्थांचा हेतू होय. चूक का बरोबर? या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? मला तर असं वाटते की हा विधान बरोबर आहे, कारण नफा न मिळवणे म्हणलेला आहे, बरोबर आहे. आणि त्यांचा मुख्य हेतू हा नफा कमवणे नसून सर्वसामान्य लोकांना सेवा देणे असतो. मग आता वरील विधानाशी मी सहमत आहे. सकारांमध्ये काय लिहू शकता? सकारांमध्ये तुम्ही लिहू शकता की नफा न कमवणाऱ्या संस्थांचा मुख्य हेतू
हा नफा कमवणे नसून लोकांना सेवा देणे असतो. पहिला नंबर टाकायचं सकारण. दुसरं सकारण टाकायचं की ज्या संस्थेचा मुख्य हेतू नफा कमवणे असतो असून लोकांना सेवा देणे नसतो अशा सर्व संस्थांना व्यापारी संस्था बनतात. असं टाकायचं, बस तुम्हाला मार्क मिळून जातात. ओके डन. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, प्राप्ती व शोधन खाते आणि उत्पन्न खर्च खाते यामध्ये कोणताही फरक नाही. चूक का बरोबर? आता ज्या संस्थांचा मुख्य हेतू हा नफा कमवणे असतो ते काय करतात, उत्पन्न व खर्च खाते तयार करतात. आणि ज्या संस्थांचा मुख्य हेतू नफा कमवणे नसून लोकांना सेवा देणे असतो ते प्राप्ती व शोधन खाते तयार करतात. हा पहिला दोन्ही मधला फरक झाला. इथे फरक नाही म्हणाल्यात पण पहिला फरक आपण जाणून घेतलं. दुसरा, प्राप्ती व शोधन खाते हे एक वास्तविक खात्याचं उदाहरण आहे, तर उत्पन्न व खर्च खाते हा एक नामधारी खात्याचं उदाहरण आहे. त्यामुळे दिलेले विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि का चुकीचं आहे, ऑलरेडी दोन फरक मी त्यातले तुम्हाला सांगितलेले आहेत. कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मुलांचे आन्सर्स येत आहेत. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 6. आता मी एक्सप्लेन करत नाही, आता तुम्ही सांगा मग मी एक्सप्लेन करतो. ओके. नेक्स्ट, नफा न कमवणारी संस्था ताळेबंद तयार करीत नाही. आता नीट लक्षात घ्या, कोणतीही संस्था असू दे जिचा हेतू नफा कमवणे असू दे किंवा नफा कमवणे नसू दे, वर्षाच्या शेवटी त्यांना जर हिसाब किताब करायचा असेल, संस्थेला असणारे संपत्ती, संस्थेची देयता जाणून घ्यायची असेल, तर त्यांना कंपल्सरी आहे की बॅलन्स शीट त्यांना तयार करावी लागते, ताळेबंद तयार करावे लागतात. त्यामुळं या विधानाशी आपण असहमत आहोत, किंवा हे जे दिलेले विधान आहे ते कशाचं आहे, दिलेलं विधान चुकीचं आहे. कारण नफा न कमवणाऱ्या संस्था सुद्धा ताळेबंद तयार करत असतात. आता सकारण मध्ये काय लिहायचं, मुलांना प्रश्न पडते, तर सकारण मध्ये तुम्ही लिहू शकता की ताळेबंद हे व्यवसायाचे वर्षाच्या शेवटी व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शविणारे विवरण असते. त्यामुळं प्रत्येक संस्थेला ताळेबंद तयार करावे लागतात. पहिला रिझन. दुसरा रिझन लिहायचं, सेवाभावी संस्था असू दे किंवा व्यापारी संस्था असू दे, त्या संस्थेचा हिशोब अचूक ठेवण्यासाठी त्यांना ताळेबंद तयार करावे लागतो. हे दोन सकारण लिहायचा विषय संपलं. ओके डन. त्यानंतर नेक्स्ट आहे, उत्पन्न व खर्च खाते हे वास्तविक खाते आहे. उत्पन्न व खर्च खाते हे एक वास्तविक खाते आहे. काय वाटते, सहमत आहात का असहमत आहात? सॉरी, सहमत असहमत झाले. चूक का बरोबर? एनीवन? उत्पन्न व खर्च खाते वास्तविक खाते असते म्हणाले. आता वास्तविक खाते म्हणजेच काय, की ज्या खात्यामध्ये आपण आपल्या व्यवसायाला आलेले पैसे, व्यवसायातून गेलेले पैसे किंवा व्यवसायाला आलेले संपत्ती, गेलेले संपत्तीची नोंद करत असतो. आणि उत्पन्न व खर्च खात्यामध्ये सर्व व्यवसाय संस्थेला किंवा सेवाभावी संस्थेला होणारे उत्पन्न व खर्च आपण नोंद करत असतो. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. उत्पन्न व खर्च खाते हे एक नामधारी खाते आहे. प्राप्ती व शोधन खाते हे एक वास्तविक खात्याचं उदाहरण आहे. ओके चला, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, संपत्तीच्या देयतेवरील अधिक्याला भांडवल निधी असे म्हणतात. संपत्तीच्या देयतावरील अधिक्याला भांडवल निधी असे म्हणतात. तुम्ही उत्तर सांगा, तोपर्यंत मी एक सूत्र लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील इथं. ओके, संपत्ती बरोबर आहे भांडवल प्लस देयता भांडवल बरोबर आहे
संपत्ती वजा देयता आणि देयता बरोबर आहे संपत्ती वजा भांडवल. ओके, आता हे सूत्र तर बेसिक आहेत, बट इथे तुम्हाला काय म्हणाले की संपत्तीचे देयतेवरील अधिक्य. आता संपत्ती ही देयतेपेक्षा जास्त आहे. ओके, समजा तुमची संपत्ती आहे 100 आणि तुमची देयता आहे 40. तुमची संपत्ती आहे 100 आणि देयता आहे 40. तर मग ह्या दोन्ही मध्ये जे डिफरन्स आहे त्या डिफरन्सला काय म्हणायचं? त्या डिफरन्सला काय म्हणायचं? भांडवल. त्या डिफरन्सला काय म्हणायचं? भांडवल. आन्सर येईल बरोबर. आन्सर काय येईल? बरोबर. आय होप एवढं बेसिक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. राईट, नसेल तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता, त्याच्यानंतर विचार विनिमय त्याच्यावर करायचं आहे. ओके, चलो. रिकाम्या जागा भरा. आता रिकाम्या जागा भरा हा अतिशय सोपा प्रश्न आहे, बट ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय नसतात. ओके, अगोदर योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा होतं, बट आता इथं पर्याय नाही. इथं जे दिलेलं आहे ते करावं लागेल तुम्हाला. ओके, डन. जेवढेही इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत, सीपीएल मध्ये इंग्लिश मीडियमचे सेपरेट लाईव्ह लेक्चर्स चालू आहे, तुम्ही चेक करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, चॅट सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, लाईव्ह चॅट मध्ये, आणि कमेंट सुद्धा केलेला आहे पिन कमेंट मध्ये, ते चेक करायचं. डन, शाबाश. चलो नेक्स्ट चेक करा. आता नफा न कमवणाऱ्या संस्था ह्या डॉट डॉट कार्यात गुंतविलेल्या नसतात. तुम्हाला शब्दामध्ये अडकवण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला जातो, पण आपण शब्दामध्ये अडकायचं नाही. इथं काय म्हणाले? नफा न कमविणाऱ्या संस्था ह्या डॉट डॉट कार्यात गुंतलेल्या नसतात. आता कोणते कार्य करत नाहीत? नफा न कमवणाऱ्या संस्थाचं एकच कार्य असतो, समाज उपयोगी कार्य किंवा समाज सेवा त्यांचं चालू असतं. पैसा कमवण्याचं काम, व्यापारी कार्यामध्ये ते गुंतलेले नसतात. त्यामुळे आन्सर येईल व्यापारी कार्यात ते गुंतविलेले नसतात. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्राप्ती शोधन खाते हे डॉट डॉट खात्यांच्या श्रेणीमध्ये येते. आज अगोदर 2 क्वेश्चन मध्ये झालेला आहे, पुन्हा आणखी एक वेळेस आलं की प्राप्ती शोधन खाते डॉट डॉट खात्यांच्या श्रेणीमध्ये येते. हे कोणत्या खात्याच्या श्रेणीमध्ये येते? एनी गेसेस? सर, या धड्यामध्ये 2च खाते आपण तयार करतो. ताळेबंद तर एक विवरण आहे, वित्तीय विवरण आहे, उत्पन्न व खर्च खाते तर नामधारीमध्ये आलं. मग प्राप्ती व शोधन खाते हे येईल वास्तविक खात्यामध्ये. कोणत्या खात्यामध्ये येईल? वास्तविक खाते. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्याच खात्यासंबंधी, जे की तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता प्राप्ती व शोधन खाते वास्तविक खाते आहे, इथंपर्यंत क्लिअर झालं. मग आता प्राप्ती व शोधन खात्यामध्ये जे नोंदी असतात, प्राप्ती व शोधन खात्यामध्ये डॉट डॉट व्यवहाराच्या सारांशाची नोंद केली जाते. कोणत्या प्रकारच्या व्यवहाराची नोंद प्राप्ती व शोधन खात्यामध्ये करण्यात येते? सर, जेही व्यवहार, कसं उधारी व्यवहार असतील, रोकड स्वरूपात असतील, कोणत्या स्वरूपातील येईल? सर, जेवढेही व्यवहार रोकड स्वरूपाचे असतात, कॅश ट्रान्झॅक्शन असतात, राईट, ओनली दोज ट्रान्झॅक्शन्स, फक्त त्याच प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची नोंद इथं होते, बाकी ट्रान्झॅक्शनची नोंद इथं होत नाही. समजलं? राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उत्पन्न व खर्च खाते. यार हे नको, सोपा प्रश्न आहे, आठवं घेऊ. मुंबई विद्यापीठ हे डॉट डॉट मुंबई विद्यापीठ हे नफा तोटा खात्याऐवजी कोणते खाते तयार करते? आता नीट लक्ष द्या. मुंबई विद्यापीठ आहे हे एक प्रकारचं सेवाभावी संस्था आहे. कारण सेवाभावी संस्थेबद्दल खूप सारे मुलं गैरसमज करतात की सेवाभावी संस्था म्हणजे अशी संस्था नाही की जे फुगट काम करायली. समटाइम्स सेवाभावी संस्था पैसे घेऊन, बट तुलनेने कमी पैसे घेऊन कामकाज करत असते. जसं की तुमच्या शाळेत ज्या संस्थेवर ऍडमिशन आहे ते सुद्धा एक सेवाभावी संस्था आहे. का? कारण ती संस्था खूप कमी पैसे घ्यायली तुमच्याकडून, बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एवढं तरी लक्षात ठेवावंच लागेल की मुंबई विद्यापीठ हे सुद्धा विद्यार्थ्यांकडून कमी प्रकारचे फीस घेऊन जास्तीत जास्त सवलती देण्याचं काम करत असते. त्यामुळं
ते नफा तोटा खाते तयार करत नसून ते उत्पन्न व खर्च खाते तयार करत असतात. का? कारण त्यांचा मुख्य हेतू नफा कमवणे नसून लोकांना काय देणे असतो? सेवा देणे असतो. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उत्पन्न व खर्च खात्यामध्ये नोंदण्यात येणारे व्यवहार हे फक्त डॉट डॉट वर्षाशी संबंधित असतात. आता उत्पन्न व खर्च खात्यामध्ये जे व्यवहाराची तुम्ही नोंद करता, उत्पन्न व खर्च खात्यामध्ये ज्या व्यवहाराची तुम्ही नोंद करता, हे फक्त आणि फक्त डॉट डॉट वर्षाशी संबंधित असतात. चालू वर्षाशी संबंधित असतात, मागील वर्षाशी संबंधित असतात, का पुढील वर्षाशी संबंधित असतात, का तिन्ही वर्षाशी संबंधित असतात. सर उत्पन्न व खर्च खात्यामध्ये जे नोंदी करत असता आपण, ते फक्त आणि फक्त कोणत्या वर्षाशी संबंधित असले पाहिजे? चालू. मागील वर्ष, पुढील वर्षाची नोंद उत्पन्न व खर्च खात्यामध्ये केल्या जात नाहीत. ऑल राईट, डन. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. कमेंट सेक्शन मध्ये उत्तर देणं पॉसिबल नाही, त्याच्यामुळे आपण ह्याला सध्यापुरतं स्किप करूयात, बट लेटर ऑन आपण ह्याला एक्झाम पुढे कव्हर करून घेऊ. ओके, चला. आता तुम्हाला इथे एक तक्ता दिसत असेल, ते तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तक्त्यामधील सर्व गोष्टी आय होप, मी असे अपेक्षा करतो की तुम्हाला क्लिअर दिसायला पाहिजे. नसेल तरी तुम्ही पुस्तकीतले पेज नंबर 116 ओपन करू शकता आणि मग दिलेल्या किंवा विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकता. ओके, आता हे आन्सर येण्यासाठी तुम्हाला असं काही मोठं काम करायचं नाहीये. तुम्हाला साधं सिंपल उत्पन्न व खर्च खाते बद्दल माहिती पाहिजे. जसं की आता उत्पन्न व खर्च खात्याची जर उत्पन्न बाजू मोठी असेल तर खर्चाच्या तुलनेत, तर मग आपल्याला वाढावा येते. खर्च बाजू मोठी असेल तर आपल्याला काय येते? तूट येते. ओके, तर आता इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की उत्पन्न व खर्च खात्याची उत्पन्न बाजू आहे 10,000. म्हणजे आता उत्पन्न व खर्च खाते जर आपण एक तयार करायला गेलं, ओके, हा इकडे लक्ष द्या आता व्यवस्थित. सपोज हे उत्पन्न व खर्च खाते आहे. ओके, उत्पन्न व खर्च खात्याची उत्पन्न बाजू आहे 10,000. तूट आले म्हणायला सांगितले, तूट राईट. तूट किती हजार आहे? 5,000. तूट कोणत्या साईडला लिहिता आपण? तूट लिहिता आपण उत्पन्न बाजूस लिहिता. तर मग हे खर्च आणि हे उत्पन्न, राईट. खर्च आणि उत्पन्न क्लिअर झालं. आता इथं उत्पन्न बाजू आहे 10,000, तूट आहे 5. तर खर्चाची बेरीज किती असायला पाहिजे किंवा खर्च बाजू किती असायला पाहिजे? त्यावेळेस तूट येईल 5,000. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे किती सर? 15,000. जेव्हा खर्च आपलं 15,000 असेल, उत्पन्न 10,000 असेल, त्यावेळेस तूट किती येईल? 5,000. काय अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. मग इथे लिहून टाक तुम्ही असं प्रकारचं 10,000. क्लिअर झाला. चला नेक्स्ट काही ऑब्जेक्टिव्ह पाहूयात, चेक करा. आता इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? चेक करा की उत्पन्न बाजू आहे म्हणाले 8,000. ओके, इथं आपण लिहिलं उत्पन्न बाजू 8. इथं तूट म्हणून सांगितलं होतं अगोदर. काय म्हणून सांगितलं होतं? तूट. आता काय? वाढावा. तुम्हाला फक्त इमॅजिन करायचंय, थोडस विचार करायचा आहे की वाढावा कुठे लिहिता आपण? सर आपण लिहिता वाढावा इथं 4,000. मग उत्पन्न बाजू आहे 8,000, राईट. वाढावा आहे 4,000. तर मग खर्च किती असेल? सर आपला खर्च सुद्धा असेल किती हजार? 4,000, राईट. बस असे सोपी सोपी टेक्निक वापरून तुम्हाला उत्तर फाइंड आउट करायचं. उत्तर किती येईल? 4,000. जर दोन्हीच्या दोन्ही क्लिअर झालं, थम्स अपचं इमोजी शेअर करायचं. मग बाकी आपण पुढे जाऊया. चलो नेक्स्ट क्वेश्चन. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला खर्च सांगितलेला आहे. अगोदर दोन्ही ह्याच्यामध्ये उत्पन्नाची बेरीज सांगितली होती, आता खर्च सांगितलेला आहे आणि वाढावा सांगितलेला आहे. अरे किती सोपं आहे. खर्च किती आहे? 15,000. बस अशा प्रकारचं फॉर्मॅट तयार करायचं. खर्चाची बाजू, उत्पन्नाची बाजू. खर्च आहे 15. त्यानंतर चेक करा, खर्च 15 नंतर तुम्हाला
वाढावा किती सांगितलेला आहे? 8. वाढावा कोणत्या बाजूला लिहिता आपण? सर वाढावा लिहिता आपण खर्च बाजूलाच. किती हजार? 8,000. खर्च किती होतं? सर खर्च होतं आपलं 15,000, वाढावा होतं 8. मग उत्पन्न किती बाजू असेल? दोन्हीची बेरीज करून टाका, विषय संपला. आता चेक करा उत्पन्न किती असेल मग. सर उत्पन्न आहे आपलं 23. 23 मधून 15 गेले. चेक करा इथं मी लिहायला 23 आणि 23 मधून 15 गेले, शिल्लक किती राहतात? 8,000. 23 मधून 15 गेले, शिल्लक राहिले किती? नियर अबाउट 8,000. ऑल राईट, डन. इथंपर्यंत क्लिअर झालं? गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम, मी चेक करतो. ओके, जस्ट पण 1 मिनिटाचा टाइम द्या. हे डिस्कनेक्ट झालेलं आहे, याला कनेक्ट करतो म्हणजे ऑटोमॅटिक क्लिअर होईल. ओके, समटाइम्स अशी एरर येत असतात. 491784. राईट, इट्स कनेक्टेड. बसल्या ठिकाणी पोरांना ताप दिलास की नाही लाईव्ह क्लासमध्ये तू? डन. राईट, आता क्लिअर दिसत असेल. चला नेक्स्ट स्टेज मध्ये जाऊयात. हे एक वेळेस सांगून टाकतो की बघा उत्पन्न बाजू किती आली? 23,000. ओके, कसं आलं? कारण तुम्हाला सांगितलेलं आहे खर्च होतं 15,000, वाढावा होतं 8,000, दोन्ही आपण लिहिलं. इकडची बेरीज दोन्हीची आली म्हणजे इकडची ऑटोमॅटिक येईल 23,000. 23,000 मधून 15 मायनस करा, 8,000 तुमचा आन्सर येऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा काय काय सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला उत्पन्न बाजू सांगण्यात आलेली आहे आणि खर्च बाजू सांगण्यात आलेली आहे. हे तर किती सोपं आहे. हे बघा उत्पन्न बाजूला आपण लिहून टाकायचं 7,500, खर्च बाजूला लिहायचं 9,000 रुपये. आता चेक करा काय येईल मग. सर उत्पन्न बाजू आहे 9, सॉरी उत्पन्न बाजू आहे 7.5 आणि खर्च बाजू आहे 9. खर्च बाजू जास्त असताना सर काय येते? जेव्हा खर्चाची बाजू जास्त असते त्यावेळेस तूट येते. किती हजार रुपयाची तूट येईल मग? 1,500 ची काय येईल? तूट येईल. 1,500 तूट. करेक्ट. आतापर्यंत तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना आयडिया येऊन गेली असेल. ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये काहीच नाही. ओके, चला इथंपर्यंत आलात तर मग शेवटचं पण एक लगेच करून टाकूयात उदाहरण. शेवटचं आहे 15,000 उत्पन्न, 15,000 उत्पन्न, खर्च आहे 11,300. 15,000 मधून 11,300 करा वजा. सर 15,000 मधून जेव्हा 11,300 वजा करता शिल्लक राहतात सर 2,700 रुपये, जे की आपल्यासाठी असते वाढावा. सॉरी 15,000 3700 रुपये, माय बॅड. 3,700 सरप्लस किंवा वाढावा. पाचीच्या पाचही गोष्टी क्लिअर झाल्या? क्लिअर झाल्या असतील तर थम्स अप इमोजी शेअर करायचंय. डन. राईट. त्याच्यानंतर सेम याच्यासारखंच आहे बट इथं तुम्हाला पूर्वदत्त वगैरे कॅल्क्युलेट करायचं आहे. इझी आहे, मी सांगतो, जास्त अवघड नाही. ऑटोमॅटिकली तुम्हाला याचे सर्व आन्सर्स येऊन जातील. ओके, जस्ट 1 सेकंड. पूर्ण तर आपल्याला आज करायचंच आहे. डन. चला, चालू वर्षभरामध्ये देण्यात आलेला पगार. आता इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की सेवाभावी संस्थांमार्फत चालू वर्षभरात किती पगार देण्यात आला त्याची पूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता सर्वात प्रथम चेक करा की एकूण पगार किती देण्यात आला. 1,100 रुपयाचा पगार देण्यात आला. तर त्या 1,100 पैकी पूर्वदत्त प्रीपेड अगोदरपासून किती देण्यात आला होता? सर 1,100 देण्यात आलेला आहे, त्यापैकी पूर्वदत्त 100 आहे. मग पूर्वदत्त या शब्दाचा अर्थ काय? पूर्वदत्त मीन्स 1,100 रुपये तुम्ही त्या कर्मचाऱ्याला दिलात, त्यापैकी 100 रुपये हे पुढच्या वर्षीचे दिलात. मग
संबंधित वर्षाचा खर्च, मग चालू वर्षाचा खर्च किती रुपये आहे? 1100 दिलं, त्यापैकी 100 पुढच्या वर्षीचा असेल तर मग चालू वर्षाचं किती आहे? सर चालू वर्षाचा असेल 1000 रुपये. दॅट्स इट, एवढंच. 1100 दिलात, 100 पुढच्या वर्षीचा आहे, मग चालू वर्षाचं किती आहे? 1000 रुपये. तुम्हाला तर नियम माहित आहे, उत्पन्न व खर्च खाते जेव्हा आपण तयार करतो त्याच्यामध्ये फक्त चालू वर्षीच्याच उत्पन्नाची व खर्चाची नोंद होते, जे की आले असतील किंवा येणं बाकी असेल. पुढच्या वर्षीच्या संबंधित असेल किंवा मागच्या वर्षीच्या संबंधित असेल तर त्याची नोंद उत्पन्न व खर्च खात्यामध्ये होत नाही. ओके, डन. त्याच्यानंतर 2700 रुपये तुम्ही दिलेत. 2700 पैकी किती सोपं आहे, 2700 दिलेत, त्यापैकी 2000 चालू वर्षाचे असतील तर मग पूर्वदत्त खर्च किती आहेत? सर मग पूर्वदत्त खर्च येईल 700 रुपये. क्लिअर? तुम्हाला 3 गोष्टीवर फोकस करायचं असतात. 3 पैकी जर 2 माहित राहिले, 3 पैकी 2 आकडे जर माहित राहिले तर तिसरा आकडा ऑटोमॅटिक निघते. उदाहरणार्थ समजा 30 रुपये होते, 30 पैकी 10 रुपये तुम्हाला आले, 8 रुपये तुमच्या एका मित्राला गेले, तर मग राहिलेल्या मित्राला किती जातील? 30 पैकी 10 मला आले, 8 मित्राला गेले, आमच्या दोघांमध्ये 18 वाटलं, राहिले किती? 12. 12 त्याला जातील. बस तीच करायचं, दुसरं काहीच नाही. तर ओके. त्यानंतर एकूण चालू वर्षभरामध्ये 8250 पगार दिला आणि त्या 8250 पैकी 6650 चालू वर्षीची असेल तर मग पूर्वदत्त किती असेल? साधं सिंपल लॉजिक आहे सर. सर्वात पहिले लिहायचं 8250. खूप विद्यार्थ्यांची मला क्वेरी येत असते की सर माझं मराठी मीडियम मधून अकाउंट आहे, बट एक्झाम मध्ये तपशीलच्या कॉलम मध्ये मी जे माहिती आहे ते मराठी मधून लिहितो, पण आकडेवारीच्या कॉलम मध्ये आकडे इंग्लिश मधून लिहिले तर चालतील का? डेफिनेटली चालतील, 100%, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, डन. चेक करा. 8250 मधून 6650 करा मायनस, शिल्लक राहते 0.5. 12 मधून 6 गेले, 6 राहिले, 5 मधून 5 गेले, 0 राहिले. नियर अबाउट आन्सर येईल तुमचं 1600. आन्सर तुमचं किती येईल? 1600. राईट. बाकी मला असं वाटते की तुम्हाला बाकी फाइंड आउट करता येईल, इझी येईल, काय प्रॉब्लेम नाही. जसं की आता इथं बघा 1200 दिलेला आहे, त्यापैकी 200 पूर्वदत्त आहे, तर मग राहिले किती? 1000. त्यानंतर एकूण वर्षभरामध्ये तुम्ही जेव्हा, आता 5वं बघा, 5वं थोडंसं अवघड जाते. एकूण वर्षभरामध्ये तुम्ही जे पगार दिलत त्यापैकी चालू वर्षाचे 5100 दिलत आणि पुढच्या वर्षीचे 600 दिलत. करा दोन्हीची बेरीज किती येईल? 5700 लिहून टाकायचं इथं. ओके, डन. बाकी इझिली आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सेम जसं चालू वर्षातला आहे तसंच तुम्ही मागच्या वर्षीचं सुद्धा आकारू शकता. असं नाही की मी तुम्हाला करा ओल लेवलवर असं म्हणणार नाही, मी स्वतः तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईन. ओके, चला फोकस करा. चालू वर्षातील प्राप्त भाडे. आता चालू वर्षातील प्राप्त भाडे म्हणजेच काय की तुम्हाला आलेलं भाडं जे रेंट आहे, किराया, तर त्या किरायाबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची आहे. टोटल तुम्हाला किती रुपये किराया आलेला आहे? सर आपल्याला वर्षभरामध्ये प्राप्त भाडे जे आहेत ते आपल्याला आलेले आहेत 1300 रुपये. आता या 1300 पैकी इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की एकूण जे 1300 आलेलं आहे त्यापैकी 200 रुपये हे पुढच्या वर्षीचे आलेले आहेत, ऍडव्हान्स मध्ये आलेले आहेत. म्हणजेच काय, एक व्यक्ती आला, सपोज तुमचं एक दुकान किरायाने दिलेलं आहे आणि त्या जागेचा जो किरायदार आहे तो तुम्हाला पैसे देणे लागतो. ओके, तर त्यानं 1300 रुपये आणून दिलं, तर त्या 1300 रुपये पैकी 200 रुपये म्हणाला की ह्या 1300 पैकी 200 रुपये पुढच्या वर्षीचे आहेत, मी तुम्हाला अग्रिम आगाऊ पद्धतीनं ऍडव्हान्स मध्ये मी तुम्हाला द्यायलो. तुम्हाला ठीक आहे, माझा आपल्याला हिसाब किताब करताना काय करायचं आहे, फक्त चालू वर्षीची रक्कम फाइंड आउट करायची आहे. मग आता 1100 पैकी 200 जर पुढच्या वर्षीचे असतील, सॉरी 1300 पैकी 200 जर अग्रिम असतील तर राहिले किती? 1100. 1100 कधीचे आहेत? हे संबंधित वर्षाचे 1100 रुपये आहेत. समजलं इथं परत?
काहीच अडचण नाही. शाबाश. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आता एकूण चेक करा पैसे. इथे तुम्हाला काय म्हणून सांगितलेलं आहे की तुम्हाला एकूण चालू वर्षाचे 1400 रुपये भाडं मिळालं. चालू वर्षाचं 1400 रुपये भाडं प्राप्त झालं तुम्हाला आणि पुढच्या वर्षीचं 400 प्राप्त झालं. तर एकूण प्राप्ती किती? चालू वर्षाचे 1400, पुढच्या वर्षीचे 400, एकूण प्राप्ती 1800. एकूण प्राप्ती किती असेल? 1800. अरे लई सोपं आहे, एक घंटाभर दिला तर काम तमाम. चला आगाऊ मिळालेले भाडे, एकूण भाडे चेक करा. आता तुम्हाला एकूण भाडं मिळालेलं आहे 2650. त्या 2650 पैकी चालू वर्षीचं आहे 2, मग राहिले किती? 650. सर पुढच्या वर्षीचं आहे 650. ऑलरेडी सांगितलेलं आहे 3 दिलेले असतात, 2 माहित झाले की तिसरा ऑटोमॅटिक माहित होतंय. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे उपर्जित अप्राप्त, अक्रूड. अक्रूड म्हणजे काय? येणं बाकी आहे. अगोदर रिसिव्ड इन ऍडव्हान्स होतं. रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजेच काय की अग्रिम पद्धतीने प्राप्त झालं. आता इथं अप्राप्त म्हणलेलं आहे, येणं बाकी आहे. वरची हेडिंग तुम्हाला कन्फ्यूज करते, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. म्हणजे अग्रिम पद्धतीने आलं तर पहिले 3 आहेत, येणं बाकी असेल तर दुसरीचे 3 आहेत. ओके. आता इथं चेक करा. तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे की टोटल चालू वर्षभरामध्ये 3190 चालू वर्षीचं उत्पन्न आहे. चेक करा, एका कागदावर लिहा 3190. त्यापैकी उपर्जित अप्राप्त अक्रूड किती रुपये आहेत? अक्रूड सर 290 आहेत. इथं सिंबल द्यायचं नव्हतं. हा, आता तुम्ही मला सांगायचंय की याचं आन्सर काय येईल. ओके, किती जण आहेत ज्याचा आन्सर सांगू शकतात? एनीवन? जेवढेही विद्यार्थी आहेत याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. उपर्जित अप्राप्त. आता एकूण चालू वर्षात मिळालेलं भाडं किती आहे तुम्हाला? सर चालू वर्षात मिळालेलं भाडं आहे 3190 प्लस 290. याच्यामध्ये तुम्हाला ऍड करता का मायनस करता? कारण उपर्जित अप्राप्त म्हणलं आहे. खूप सोपं आहे, कमेंट मध्ये चेक करू शकता. मॅक्सिमम जणांचा आन्सर त्याच्याशी रिलेटेड करेक्ट आलेला आहे. राईट. आता ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला वेळ घालण्यात काहीच अधिकार नाही, कारण मी एक ऑब्झर्व करत होतो की मी सांगण्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांचे पटापट 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 आन्सर येत होते. ओके, सो आता आपण फोकस करूयात. खालील बाबींची गणना करा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं चेक करा. याच्यामध्ये तुम्हाला घसारा आकारायचा आहे, त्याच्यानंतर व्याजाची रक्कम फाइंड आउट करायचं. कशा पद्धतीने येईल एक 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 मी गोष्ट तुम्हाला सांगतो. ओके, सर्वात पहिला इथे सांगण्यात आलेला 10% घसारा आकारा फर्निचरवर 50,000 3 महिन्यासाठी. ओके, मग आता कसं करायचं की फर्निचरची किंमत किती आहे? जर फर्निचरची किंमत आहे 50,000, 50,000 वर 10% घसारा 3 महिन्यासाठी किती येईल? वर्षभरासाठी येते 5,000, 3 महिन्यासाठी 1250. सर 1250 कसं? हे बघा, वर्षभरासाठी 5 आहे तर 6 महिन्यासाठी किती येईल? सर वर्षभरासाठी 5,000 असेल तर 6 महिन्यासाठी 2.5. मग 6 महिन्यासाठी जर 2.5 असेल तर 3 महिन्यासाठी किती असेल? 1250. डन. हा, त्यानंतर बँकेकडून आपण कर्ज घेतला 80,000. 80,000 वर 12% 1 वर्षाचं व्याज. आता 80,000 वर 12% 1 वर्षाचं व्याज किती निघेल? 12×8 = 96,600. हे तुम्हालाही येते, मलाही येते. एक्झाम मध्ये तुम्ही हे कसा आन्सर काढला मॅटर करत नाही, बट तुमचा आन्सर तिथं 96,600 दिसायला पाहिजे. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आता गोष्टी चेक करा, थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. इथं लेखन सामग्रीचा प्रारंभिक साठा. आता जेव्हा जेव्हा एखाद्या खर्चाचा प्रारंभिक साठा, शेवटचे स्कंद, शेवटचा साठा देण्यात येतो तर तुम्हाला ते इनडायरेक्टली सांगतात की बाबा
वर्षभरामध्ये कितीचा साठा तुम्ही वापर केलात, उपयोजित केलात, कन्झ्युम केलात, उपयोगात आणलात ते फाइंड आउट करायचं असते. आता त्याचं एक सूत्र आहे, सुरुवातीचं शिल्लक परचेस ड्युरिंग द इयर, वर्षभरात केलेली खरेदी प्लस अदत्त देणगी किंवा अदत्त देय त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसचं, त्याच्यानंतर त्या तिन्ही मध्ये म्हणजे सुरुवातीचे ड्युरिंग द इयर मध्ये खरेदी केलेले आणि अप्राप्त देणगी किंवा अदत्त देणगी, अदत्त देयता म्हणू शकता तुम्ही त्याला, त्याची बेरीज करायचं आणि त्या तिन्हीच्या बेरजेतून शेवटचे स्कंद काय करायचं, मायनस. आता इथे चेक करा, प्रारंभिक स्कंद साठा किती हजारचे दिलेला आहे सर, 5000चं दिलेलं आहे, इथे लिहिले 5000, बरोबर आहे. लेखन सामग्रीची खरेदी 7000ची वर्षभरात खरेदी केलं, राईट. लेखन सामग्रीचे बिल देणे अदत्त देयता कितीची आहे, 12000ची आहे. करा बेरीज, 12 7 5 12, टोटल किती झाले, 12 12 24, म्हणजे टोटल आपल्या जवळ लेखन सामग्री 24000ची होती. त्या 24000 पैकी लेखन सामग्रीचा शिल्लक साठा किती हजारचा उरला, फक्त 1000चा उरला, म्हणजे राहिले किती, 23000. 23000 आपल्यासाठी वर्षभरामध्ये कन्झ्युम केलेली, उपयोगात आणलेली लेखन सामग्री होय. इथपर्यंत क्लिअर, करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे, चेक करा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की पगार देणे बाकी. पगार 10000 तुम्ही दिलात वर्षभरामध्ये, पगार किती हजार रुपये देणं बाकी आहे, 5000 देणं बाकी आहे. तर मग उत्पन्न व खर्च खात्यामध्ये नावेला किती टाकता, 15 टाकता. साधं सिंपल लॉजिक आहे. कारण एकूण पगार किती दिलात तुम्ही, सॅलरी 10000 रुपये दिलात, आउटस्टँडिंग किती आहे 5, अदत्त किती आहे 5, 10 आणि 5 किती झाले 15, विषय समाप्त. आता एक थोडस विद्यार्थ्यांना अवघड जात असते, ते म्हणजे ग्रंथालय पुस्तके दिमागात जातच नाही कसं आलं की. ओके, आता मला सांगा की संपत्तीवर तुम्ही घसारा आकारता, कोणत्या संपत्तीवर घसारा आकारतो सर, आपण स्थिर संपत्तीवर घसारा आकारतो. मग कसं करायचं, सपोज घसारा 5000 आहे, 10% घसाऱ्याची रक्कम 5000 आहे आणि घसारा आकारल्यानंतर त्या संपत्तीची किंमत जी आहे त्या संपत्तीची किंमत 45000 होत आहे. मग विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, की 10% घसारा 5000 आहे आणि राहिल्यानंतर शिल्लक 45000 आहे. मग मॅक्सिमम जण काय करतात माहिती आहे का, की 45000 किंमत आहे इथं, बरोबर. 45000 किंमत हे शेवटची किंमत आहे, घसारल्या आकारल्यानंतरची किंमत आहे. ओके, आणि घसाऱ्याची किंमत किती आहे, घसाऱ्याची किंमत आहे 5000. मग 10% घसारा जर 5000 असेल तर मग 10% घसारा जर 5000 असेल तर 20% किती असेल सर, 20% घसारा 10000 असेल. 50% घसारा किती असेल सर, 25000. 100% घसारा किती असेल सर, 50000. मग जेव्हा घसाऱ्याची रक्कम 5000 आहे, किती टक्के घसारा आहे 10, मग ह्या 5000 ला तुम्ही जर गुणिले 10 केलं तर मग तुम्हाला त्या संपत्तीची पूर्णपणे असलेली किंमत मिळेल. म्हणजेच जेव्हा तुम्ही 50000 वर 10% घसारा आकारतो तेव्हा घसारा येते 5000 आणि शिल्लक किती राहते 45000. 50000 मधून 5 गेले 45000. कसं कसं कॅल्क्युलेट केला, तुम्हाला फक्त एकच गोष्ट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, ते म्हणजे 10% जर 5000 येत असेल तर 100% किती येईल, बस दॅट्स इट. 10% जर माय बॅड 10% जर 5000 येत असेल तर 100% किती येईल, क्रॉस गुणाकार करा, आन्सर असं चुटकी दिशा निघून जाते. ओके, डन. चला नेक्स्ट आहे फाइंड ऑड वन आउट, गटात न बसणारा शब्द. ओके, आता गटात न बसणारा शब्द मध्ये इथं अनेक तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी कोणतंही एक तुम्हाला सांगायचं आहे. सर्वात पहिले दिलेलं आहे व्यापार खाते, नफा तोटा खाते, प्राप्ती शोधन खाते आणि ताळेबंद. आता भरपूर वेळेस विद्यार्थ्यांना वाटत असते की सर व्यापार खाते एक खाते आहे, नफा तोटा खाते सुद्धा एक खाते आहे आणि प्राप्ती शोधन खाते सुद्धा एक खाते आहे. हे तीनही खाते आहेत, फक्त हे एक विवरण आहे, वित्तीय विवरण आहे, त्यामुळे ह्याला बाजूला करा. जे की
टेक्निकली करेक्ट आहे, बट पुस्तक प्रॅक्टिकली उत्तर मागते. प्रॅक्टिकली उत्तर काय आहे की जेव्हा एखाद्या सेवाभावी संस्थेचे अंतिम लेखे तयार करत असता तेव्हा ते तयार करत असताना प्राप्ती व शोधन खाते किंवा सेवाभावी संस्थेचं किंवा नफा न कमवणाऱ्या संस्थेचं लेखा तयार करत नफा कमवणाऱ्या संस्थेचे लेखे तयार करत असतात त्यावेळेस अंतिम लेखे काय तयार करतात त्यांनी व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद हे 3 लेखे किंवा हे 3 तक्ते ते त्यांच्या मार्फत तयार करण्यात येतात. कोणामार्फत तयार करण्यात येतात? एका नफा कमवणाऱ्या संस्थेमार्फत. व्यापारी संस्था जेव्हा अंतिम लेखे तयार करत असते तेवढं जरी समजत नसेल तुमचा सर्वात पहिला धडा कोणता आहे? सर भागीदाराचे अंतिम लेखे. भागीदार व्यवसाय कशासाठी चालू करतात? सर नफा कमवण्यासाठी. मग त्यांचा अंतिम लेखेमध्ये काय काय असतो? त्यांच्या अंतिम लेखेमध्ये व्यापार खाते असते, नफा तोटा खाते असते, ताळेबंद असते. राईट. प्राप्ती व शोधन खाते राहते का? राहत नाही. मग आन्सर तुमचा असेल प्राप्ती व शोधन खाते. राईट. पुस्तक असे विचार करते. ओके. यंत्रसामुग्री, संगणक यंत्रसामुग्री, फर्निचर, संगणक आणि पगार. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण म्हणतील पगार. वाय पगार? की सर यंत्रसामुग्री संपत्ती आहे, फर्निचर संपत्ती आहे, संगणक सुद्धा संपत्ती आहे, पण पगार हा एक खर्च आहे. ओके डन. त्याच्यानंतर वर्गणी, लेखन सामग्री, व्याज मिळाले, लॉकर भाडे मिळाले. आता बघा लेखन सामग्री, व्याज मिळाले, लॉकर भाडे मिळाले आणि वर्गणी. यापैकी वर्गणी, व्याज आणि लॉकर भाडे हे आपल्या व्यवसाय सेवाभावी संस्थेला प्राप्त होणारं उत्पन्न आहे, पण लेखन सामग्री हा सेवाभावी संस्थेमार्फत केला जाणारा खर्च आहे, त्यामुळे तो याची नोंद इथं होत नाही. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिलायन्स उद्योग, वेना विद्या मंदिर, लक्ष्मी हॉस्पिटल, मनोज स्पोर्ट्स क्लब. आता वेना विद्या मंदिर एक पाठशाळा किंवा शाळा आहे, लक्ष्मी हॉस्पिटल एक दवाखाना आहे, मनोज स्पोर्ट्स क्लब एक स्पोर्ट्स क्लब आहे. ओके, जिथं मुलं खेळत असतात. आणि पुस्तकीच्या भाषेनुसार स्पोर्ट्स क्लब सुद्धा सेवाभावी संस्थेमध्ये येते, हॉस्पिटल सुद्धा येते, वेना विद्या मंदिर सुद्धा येते. बट रिलायन्स उद्योग समूह जो आहे तो एक नफा कमवणारी संस्था आहे, त्यामुळं ते याच्यामध्ये येणार नाहीत, गटात न बसेल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर रिलायन्स उद्योग समूहातर्फे सुद्धा खूप साऱ्या सेवाभावी कृती चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज करण्यात येतात. चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी करणं वेगळं, पूर्ण नफा किंवा संस्थेला होणारा फायदा समाज कार्यासाठी लावणं वेगळं. ओके, दोन्ही मध्ये खूप फरक असते, त्यामुळे आन्सर येईल रिलायन्स उद्योग, जो की ऑड मध्ये येईल. त्यानंतर वाढावा, तूट, शुद्ध नफा, भांडवल निधी. वाढावा, तूट, शुद्ध नफा, भांडवल निधी. आन्सर असेल सर शुद्ध नफा, कारण वाढावा, तूट, भांडवल निधी हे तिन्ही या चॅप्टर मध्ये आहेत, जे की सेवाभावी संस्थेला होणारे आहेत. शुद्ध नफा हा फक्त व्यापारी संस्थेला होत असतो. बरोबर आहे. आपले सर्व या धड्याचे ऑब्जेक्टिव्ह इथे क्लिअर झालेले आहेत. राईट. आता मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना काही महत्वाचे गणित सांगतो, ते तुम्ही करायचे आहेत. आता ज्याही विद्यार्थ्यांना या चॅप्टरचे 14 चे 14 मार्क पाहिजे, म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे 2 या चॅप्टर मधून 2 ते 3 एक्झामला ऑब्जेक्टिव्ह येतात आणि धड्याचे 12 असे 14 मार्क पाहिजे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी जेवढेही पुस्तकामध्ये इलुस्ट्रेशन्स आहेत आणि जेवढेही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला ह्याच्यातले सॉल्व्ह करायचे आहेत, वैयक्तिक पातळीवर सोडवायचे आहेत. आपल्या युट्यूब चॅनलवर इंग्लिश मीडियमचे अपलोड केलेले आहेत, मराठी मीडियमचे बिग बुल बॅच मध्ये अपलोड केलेले आहेत, त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून टाकेन. ओके, काय मोजक्या गणिताची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेन, तेवढं व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. पिन कमेंट सेक्शन मध्ये या चॅप्टरचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओज मी टाकेन, तेवढं जर तुम्ही बघून घेतलं तर खूप बरं होईल. ओके, चला डे नंबर 3 साठी एवढंच. डे नंबर 4 सीपीएलच्या डे नंबर 4 मध्ये उद्या आपण इकॉनॉमिक्सचं कोणतं चॅप्टर बघणार आहोत, 5 मध्ये ओसीएमचं कोणतं, पुन्हा 6 मध्ये अकाउंटचं कोणतं येईल, याचा टाइम टेबल व्हॉट्सअप ग्रुप मध्ये येईल आणि मी माझ्या क्लासचा जो नंबर आहे त्याच्या स्टेटसला सुद्धा लावेन. सो न कनेक्टेड राहायचं. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.
तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.